नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 15 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत पहा, आपल्याला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभाग भरती आणि जेवढ्या काही सरळ सेवा भरती असणार आहेत त्यासाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे जुन्या भरतीसाठी विचारण्यात आलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करायचे आहे। किंवा चॅनलला जॉईन करा, टेलिग्रामवरती जायचं, सर्च करायचं आहे मराठी नोकरी, त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आपलं ओपन होईल, त्याला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF मिळून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपले मॉक टेस्ट देखील होणार आहे। तर पहा, प्रश्न आहे, भारतीय वंशाचे असणारे जे शास्त्रज्ञ आहेत हरगोविंद खुराना यांनी जे काही संशोधन केलं ते कशाविषयी होतं? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर कृत्रिम जनुकाविषयी त्यांचं संशोधन आहे। कोणाचं? हरगोविंद खुराना यांचं। पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। तर आपला प्रश्न दुसरा आहे, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? मित्रांनो, असे जे प्रश्न असतात हे सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न असतात पहा। तर भारताने एकाच वेळी किती ग्रह आहेत? उपग्रह 104 उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा जो विक्रम होता तो म्हणजेच रेकॉर्ड ब्रेक केला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर रशिया या देशाचं 104 उपग्रह पाठवून, भारताने लक्षात ठेवायचे 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचं? तर रशिया या देशाचा विक्रम मोडला आहे, म्हणजे त्यांचं जे रेकॉर्ड होतं ते ब्रेक केलं आहे। पर्याय 3 रशिया योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो? पहा, या ठिकाणी सिल्वर ब्रोमाइड दिला आहे आणि याचा यूज म्हणजे याचा जो वापर आहे हा प्रामुख्याने म्हणजे मुख्यतः कोणत्या उद्योग क्षेत्रामध्ये करण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर छायाचित्रण हे जे उद्योगधंदे आहेत यामध्ये सिल्वर ब्रोमाइडचा वापर जो आहे हा मुख्यतः करण्यात येत असतो। पर्याय 1 छायाचित्रण। प्रश्न चौथा आहे, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पहा, कंठस्थ ग्रंथी यामधील जो काही दोष आहे किंवा जो बिघाड झाला आहे तो ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर आयोडीन 131 या मूलद्रव्याचा जो वापर आहे हा कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी करण्यात येतो। पहा, आयोडीन 131 पर्याय 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकते? मित्रांनो, प्रश्न ओळखून घ्यायचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पहा। एकूण रक्तगट आहेत 4, A, B, AB आणि O। तर यामध्ये पहा, कोणता असा रक्तगट आहे की त्या रक्तगटाचं रक्त बाकीचे जे काही सर्व रक्तगट आहेत यांना देता येऊ शकतं? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 रक्तगट O। लक्षात ठेवायचे, रक्तगट O जो आहे हा AB आणि AB यांना, A, B आणि AB अशा तीनही रक्तगटांना किंवा ओलाही तो रक्त देऊ शकतो, त्यामुळे उत्तर आपलं येणार आहे पर्याय 4 उत्तर येईल। प्रश्न 6 आहे, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो किंवा अभावामुळे होतो? पहा, या ठिकाणी आपल्याला मुडदूस दिलेला आहे आणि हा रोग जो आहे हा कोणतं जीवनसत्व म्हणजे कोणतं विटॅमिन कमी पडल्यामुळे होणारा रोग आहे? मित्रांनो, यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत, कारण हा प्रश्न आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा आहे, जेवढे काय आपल्या आरोग्य भरती होतात त्यासाठी, कारण त्यामध्ये प्रश्न विचारला जातो पहा, रोग आणि त्याचं जीवनसत्व म्हणजे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 D म्हणजेच ड जीवनसत्व। पहा, विटॅमिन D च्या कमतरतेमुळे मुडदूस हा जो आहे हा आजार होत असतो। पर्याय 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न 7 आहे, भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? पहा, भारतातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणाहून उपग्रह जे आहेत त्यांचं नियंत्रण केलं जातं किंवा नियंत्रण करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर हसन। लक्षात ठेवायचे, हसन हे जे ठिकाण आहे हे कर्नाटक या राज्यामध्ये येतं आणि कर्नाटक या राज्याची राजधानी आहे पहा, कोणती? बँगलोर कर्नाटकची राजधानी आहे। ठिकाण कोणतं आहे? हसन। लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पर्याय 2 याचं उत्तर येईल हसन कर्नाटक राज्य। प्रश्न 8 आहे,
पृथ्वी व ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? पहा, पृथ्वी लक्षात ठेवायचे, पृथ्वी आणि जे काही तारे आहेत किंवा जे ग्रह आहेत यांच्यातील जे अंतर मोजतात ते एकक कोणतं आहे? मित्रांनो, यावर प्रश्न दरवेळा विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर त्याला प्रकाश वर्ष असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, कधी कधी प्रश्न विचारला जातो पृथ्वी आणि ताऱ्यामधील अंतर मोजण्यासाठी, कधी कधी प्रश्न विचारला जातो पहा आकाशातील अंतर मोजण्यासाठी. पहा, अवकाशातील किंवा आकाशातील अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? किलोमीटर हे जे आहे लक्षात ठेवायचे, हे जमिनीवरती गावागावातील किंवा शहरातील अंतर मोजण्यासाठी किलोमीटर वापरलं जातं. आणि प्रकाश वर्ष ताऱ्यांमधील किंवा पृथ्वी आणि ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी किंवा अवकाशातील अंतर मोजण्यासाठी एकक आहे ते प्रकाश वर्ष. पर्याय 1. प्रश्न 9 आहे, वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजला जातो? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा विज्ञानातील इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे, कारण यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पहा उपकरण विचारलं जातं, त्याचा शोध संशोधक किंवा या ठिकाणी विचारला आहे की वातावरणाचा जो दाब आहे म्हणजे वातावरणाचं जे प्रेशर आहे हे कोणत्या यंत्राने मोजलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर बॅरोमीटर. लक्षात ठेवायचे, बॅरोमीटरनी वातावरणाचा दाब मोजला जातो आणि वातावरणाचं तापमान जे आहे लक्षात ठेवायचे तापमान मोजलं जातं थर्मामीटरने. लक्षात ठेवायचे, तापमान मोजतात थर्मामीटर, बॅरोमीटरने मोजला जातो वातावरणाचा दाब. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, डॅश येथे कारखान्यातील विषारी वायू गळतीमुळे हजारोंचे बळी गेले होते. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न पहा SSC GD ज्या काही आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील एक्झाम होतात त्यामध्ये हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. तर असा खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे किंवा कोणत्या ठिकाणचा कारखाना आहे की त्या ठिकाणी विषारी वायू गळती झाली होती आणि त्यामुळे भरपूर जणांचे प्राण गमवावे लागले होते? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर भोपाळ वायू दुर्घटना. लक्षात ठेवायचे, भोपाळ वायू दुर्घटना जी आहे ही भारतातील आतापर्यंतची मोठ्या दुर्घटनेपैकी एक आहे. आणि या ठिकाणी मिथाइल आयसोसायनाइट हा जो गॅस आहे लक्षात ठेवायचे, मिथाइल आयसोसायनाइट हा गॅस सगळीकडे पसरला होता, त्यामुळे या कारखान्यामध्ये हजारो लोक मृत्यू पावले होते भोपाळमध्ये. लक्षात ठेवायचे, यावरती आपल्याला डीपमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता, म्हणजे तुम्हाला भोपाळ वायू गळती जी झाली आहे त्या ठिकाणी आपण पूर्णपणे एक मोठा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 11 आहे, मालवेअर व स्पायवेअर यांच्या धोक्यापासून संगणकास वाचविणाऱ्या कार्यप्रणालीला काय म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. पहा, मालवेअर आणि स्पायवेअर म्हणजे एक प्रकारे हे जे असतात हे व्हायरस असतात. तर व्हायरसच्या धोक्यापासून आपल्या कम्प्युटरला वाचवणारी जी काही कार्यप्रणाली आहे किंवा जे काही सॉफ्टवेअर आहे त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर त्याला फायरवॉल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, फायरवॉल. या ठिकाणी कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो, प्रश्न सेम असतो, यामध्ये ऑप्शनमध्ये फायरवॉल आपल्याला दिलेलंच नसतं, या ठिकाणी अँटीव्हायरस असा शब्द देखील येऊ शकतो. लक्षात ठेवायचे, अँटीव्हायरस किंवा फायरवॉल यापासून आपल्याला म्हणजे व्हायरसपासून आपल्या कम्प्युटरचं संरक्षण होतं, त्यासाठी फायरवॉल किंवा अँटीव्हायरस वापरलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश पोर्टचा वापर केला जातो. मित्रांनो, परत एक वेळा प्रश्न जो आहे हा तंत्रज्ञानावरतीच आधारित प्रश्न विचारण्यात आला आहे. पहा, संगणकासोबत म्हणजे कम्प्युटरला इलेक्ट्रॉनिक जे काही आपल्या उपकरण आहेत ते जोडण्यासाठी कोणता पोर्ट वापरला जातो? आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर USB पोर्ट. लक्षात ठेवायचे मित्रांनो, USB यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. युनिव्हर्सल सिरियल बस हा याचा फुल फॉर्म आहे. आणि ज्यावेळी आपण कम्प्युटरला मोबाईल जोडतो किंवा पेन ड्राईव्ह जोडतो, त्या पेन ड्राईव्ह जोडण्यासाठी किंवा मोबाईल जोडण्यासाठी एक USB पोर्ट वापरण्यात येतो. लक्षात ठेवायचे, USB पोर्ट. आणि USBचा फुल फॉर्म होतो युनिव्हर्सल सिरियल बस. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हणजे एक प्रकारे आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे, कुंतलगिरी कोणत्या जिल्ह्यात आहे? यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की उस्मानाबाद हे याचं उत्तर आहे. पहा, प्रश्नाचं उत्तर असणार आहे काय? उस्मानाबाद. तर यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारण्यात येतो की उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंतलगिरी हे जे आहे हे कोणत्या धर्माचे तीर्थक्षेत्र आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पहा, जैनाचं तीर्थक्षेत्र आहे. आणि कुंतलगिरी हे जे आहे हे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येतं. यामध्ये बीडमध्ये पहा जर विचारण्यात आलं तर आपल्याला परळी वैजनाथ, पहा परळी वैजनाथ बीडमध्ये आहे. लक्षात ठेवायचं, यावरही आपल्याला 1 वर्षी प्रश्न आलेला आहे, त्यातील आपले विद्यार्थी भरपूर चुकलेले आहेत. उत्तर त्यांनी लिहिलं आहे पहा, परळी वैजनाथ जे आहे हे नांदेड जिल्ह्यात असं लिहिलेलं आहे. काही लोकांनी परभणी जिल्ह्यात आहे असं लिहिलं आहे. तर परळी वैजनाथ हे जे आहे लक्षात ठेवा हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे आणि कुंतलगिरी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. पर्याय 3 उत्तर आहे.
प्रश्न 14वा आहे, शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतं? पहा, किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सांगली. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर सांगली या जिल्ह्यामध्ये किर्लोस्कर वाडी हे ठिकाण आहे. आणि किर्लोस्कर वाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शेतीची अवजारे आणि ऑइल इंजिन्स हे बनवण्यासाठी किर्लोस्कर वाडी प्रसिद्ध आहे. पर्याय 4 सांगली जिल्ह्यात येतं. प्रश्न क्रमांक 15वा आहे, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी या नावाने ओळखला जात होता? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याला सारस नगरी या नावाने ओळखलं जात होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर गोंदिया या शहराला किंवा या जिल्ह्याला जुनं जे नाव होतं पहा, सारस नगरी हे जे आहे हे गोंदियाचं जुनं नाव आहे. या ठिकाणी जर आपल्याला औरंगाबाद विचारलं तर औरंगाबादचं जुनं नाव खडकी असं नाव होतं औरंगाबादचं. सारस नगरी गोंदिया. पर्याय 4 उत्तर आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं जे मुख्यालय आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल. तर पहा, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं जे हेडक्वार्टर आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे. कशाचं मुख्यालय आहे? तर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं मुख्यालय आहे नाशिकमध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली आहे? पहा, राज्यातील असा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रोजगार हमी योजनेची सुरुवात झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सांगली हा जो जिल्हा आहे. लक्षात ठेवायचे, सांगली या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या राज्यामध्ये रोजगार हमी योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली होती. पर्याय 3 सांगली आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा नदी प्रणालीवर देखील विचारण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब असणारा पूल कोठे आहे? तर तो आहे पहा पर्याय क्रमांक 2 सिरोंचा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे सिरोंचा. प्रश्न चौथा आहे, हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू घटक असतो? पहा मित्रांनो, जो हवेमध्ये फुगा उडतो त्या फुग्यामध्ये कोणता वायू घटक असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर हेलियम हा जो वायू आहे. लक्षात ठेवायचंय, हवेत जो फुगा उडतो त्यामध्ये हेलियम हा जो वायू आहे हा असतो. मिथेन हा जो आहे लक्षात ठेवायचंय आपल्याला गोबर गॅसमधून मिळणारा वायू आहे. पहा, गोबर गॅसमधून किंवा गोबरमधून मिळणारा वायू आहे मिथेन. लक्षात ठेवायचं आपल्याला मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्वालाग्रही असणारा वायू आहे. ऑक्सिजन जो आपण वातावरणातून मिळवतो पहा, ऑक्सिजन म्हणजे त्यालाच एक प्रकारे प्राणवायू देखील असं म्हटलं जातं. ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणतात. पर्याय 4 उत्तर आहे, हेलियम हा फुग्यामध्ये असतो. प्रश्न 5वा आहे, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची गरज आहे? पहा, हाडांची वाढ होण्यासाठी लक्षात ठेवायचे, हाडांची वाढ होण्यासाठी कोणतं जीवनसत्व जे आहे म्हणजे कोणतं विटॅमिन आहे हे आपल्याला गरजेचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर जीवनसत्व ड, म्हणजेच आपण त्याला म्हणतो विटॅमिन डी. हे जे आहे हे आवश्यक असतं कशासाठी? हाडांच्या वाढीसाठी. आणि डी जीवनसत्व सर्वात जास्त जे आपल्याला आहे मित्रांनो हे सूर्यप्रकाशामधून मिळतं. पहा, सूर्यप्रकाशामधून विटॅमिन डी हे जे आहे हे आपल्याला सर्वाधिक जास्त मिळतं. विटॅमिन सी जे आहे म्हणजे जीवनसत्व क जे आहे हे जेवढे काही आंबट वर्गीय फळं आहेत, पहा आंबट वर्गाचे फळं असणारे यामध्ये कोणते आहेत? पहा, आपण जर सांगायला झालं यामध्ये लिंबू आहे, यामध्ये आवळा आहे. असे जे फळं आहेत आंबट वर्गीय त्यांच्यापासून मिळतं आपल्याला विटॅमिन सी. आणि डी मिळतं सूर्यप्रकाशापासून सर्वात जास्त. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 73वी घटनादुरुस्ती. लक्षात ठेवायचे, 73वी घटनादुरुस्ती जी आहे या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. मित्रांनो, यावर अजून एक कन्फ्युजन करणारा प्रश्न येतो. पहा, आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जातं कलम 73 आणि कलम
74 हे जे दोन कलम आहेत हे कशाच्या संबंधित आहेत लक्षात ठेवायचे. 73 आणि 74 जे आहेत हे पंचायत राज, लक्षात ठेवा, पंचायत राज घटकाशी संबंधित आहेत. आणि प्रश्न आपल्याला असा विचारला असतो, कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे, कशाला, पंचायत राज व्यवस्थेला. तर 73 त्याचं उत्तर आहे. कलम 73व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पोलीस डिपार्टमेंटवरचाच हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या देशामध्ये खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की तो दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर 21 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं, 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा संपूर्ण भारतामध्ये आपल्या पोलीस हुतात्मा दिन जो आहे हा पाळला जातो 21 ऑक्टोबरला. प्रश्न 8वा आहे, भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. पहा, गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली पहिली. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पुणे या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली गुप्तवार्ता, लक्षात ठेवायचे, पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी जी आहे ही आपल्या पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र म्हणजेच UOTC याचं जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे. प्रश्न मित्रांनो हा आपल्याला विचारण्यात आला होता करंट अफेअर्ससाठी, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे त्याचं मुख्यालय. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या ठिकाणी UOTCचं मुख्यालय आहे, म्हणजेच अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र. आणि नागपूर जे आहे लक्षात ठेवायचे आपल्या राज्याची उपराजधानी आहे. पहा, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे नागपूर. या ठिकाणी पर्यटन राजधानी जी आहे ती आहे औरंगाबाद. या ठिकाणी सांस्कृतिक राजधानी, पहा, सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. आणि मुंबई जी आहे ही मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे. यावर पहा आपल्या मित्रांनो 4 प्रश्न क्लिअर झालेले आहेत. मुंबई राज्याची राजधानी आहे, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, औरंगाबाद ही पर्यटन राजधानी आहे आणि नागपूर ही उपराजधानी आहे. जर आपल्याला भारताविषयी विचारलं तर भारत, लक्षात ठेवायचं, भारताची राजधानी आहे नवी दिल्ली, किंवा या ठिकाणी आपल्याला दिल्लीही दिलं जाऊ शकतं, नवी दिल्ली. आणि पुणे भारताची जर आर्थिक राजधानी विचारलं तर पहा, भारताची आर्थिक राजधानी ती जी आहे ती आहे पहा मुंबई. भारताची आर्थिक राजधानी मुंबई. पर्याय 4 नागपूर हे जे आहे या ठिकाणी UOTCचं मुख्यालय येतं. प्रश्न 10वा आहे, महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण महात्मा गांधीजींनी जेवढे काही सत्याग्रह केले आहेत त्यामधील सर्वात पहिला सत्याग्रह आहे हा चंपारण्याचा आहे. तो कोणत्या वर्षी त्यांनी केलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 1917. लक्षात ठेवायचे 1917 या वर्षी महात्मा गांधीजींनी चंपारण्य या ठिकाणी पहिला सत्याग्रह केलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर राहील. प्रश्न 11वा आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर लोकमान्य टिळक. लक्षात ठेवायचे लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला आहे. पर्याय 1 उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 12 आहे, मुळशी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. पहा, मुळशी या ठिकाणावर आपल्याला 2 प्रश्न नेहमी विचारतात. तर मुळशी या ठिकाणी झालेला जो शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता तो याचं जे नेतृत्व आहे हे कोणी केलं होतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर सेनापती बापट. लक्षात ठेवायचे सेनापती बापटांनी मुळशी या ठिकाणी झालेला जो काही शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापटांनी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, भारतीय नौदलाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते, किंवा भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज यांनाच भारताचे नौदल जनक. लक्षात ठेवायचे भारतीय नौदल जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांवर मित्रांनो 2 प्रश्न नेहमी येतात. त्यांचा जो जन्म आहे हा 1630 सालचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू जो आहे हा 1680 या वर्षीचा आहे. कारण यामध्ये कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे 1627. काही विद्यार्थी आपल्याला लिहितात की 1627 साली शिवाजी महाराजांचा जन्म आहे, हे चुकीचं आहे. तर 1630 हे बरोबर आहे. आणि भारताच्या नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न 14वा आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? म्हणजे एक प्रकारे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 17 सप्टेंबर. लक्षात ठेवायचे 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा आपल्या मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो 17 सप्टेंबर. पर्याय 2 आपलं उत्तर राहील. तर व्हिडिओचा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती तर या फाळणीला कोण जबाबदार होते? यावर प्रश्न आपल्याला दोन प्रकारे विचारला जातो की बंगालची फाळणी कधी झाली? तर पहा 1905 साली बंगालची फाळणी झाली होती. तर या फाळणीला जबाबदार कोण होतं? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. लक्षात ठेवायचे मित्रांनो पर्याय 1 लॉर्ड कर्झन हा जो आहे हा बंगालच्या फाळणीला जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी होता. बंगालची फाळणी आहे 1905 या वर्षी. पर्याय 1 आपलं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. तर आपला प्रश्न पहिला आहे, करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला होता? पहा करा किंवा मरा, करा किंवा मरा हा जो नारा आहे किंवा ही जी घोषणा आहे ही महात्मा गांधीजींनी दिलेली आहे, पण ती कोणत्या चळवळीत देण्यात आली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर चले जाओ चळवळ जी झाली या चळवळीमध्ये करा किंवा मरा हा जो नारा आहे हा महात्मा गांधीजींनी दिला होता. मित्रांनो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जातो की करा किंवा मरा ही जी घोषणा आहे ही कोणी दिली होती? तर महात्मा गांधींनी दिलेली आहे. लक्षात ठेवायचे चले जाओ चळवळीमध्ये. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न दुसरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली नाणी कोणती होती? मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला तर त्यावेळी त्यांनी काही नाणी काढलेली होती. तर ती नाणी कोणती होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर शिवराई ही जी नाणी आहे ही छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी काढण्यात आलेली नाणी होती शिवराई. पर्याय 4 उत्तर असणार आहे. प्रश्न तिसरा आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना कोणती घोषणा दिली होती? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण करा किंवा मरा जी महात्मा गांधीजींनी चले जाओ चळवळीमध्ये दिलेली घोषणा होती तशाच घोषणेवरून अजून एक आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. तर सुभाषचंद्र बोस यांनी जपानी, लक्षात ठेवायचे जपानी रेडिओवरून ज्यावेळेस घोषणा केली होती किंवा एक मेसेज दिला होता तर त्या मेसेजमध्ये कोणती घोषणा देण्यात आली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर चलो दिल्ली ही जी घोषणा आहे ही जपानी रेडिओवरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे. लक्षात ठेवायचे चलो दिल्ली. पर्याय 2 उत्तर असेल. प्रश्न चौथा आहे, वेरूळ या ठिकाणी कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे? पहा वेरूळ या ठिकाणचं जे कैलास मंदिर आहे हे कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर कृष्ण पहिला किंवा पहिला जो कृष्ण आहे हा राष्ट्रकूट राजा होता. तर या राजानं वेरूळ या ठिकाणचं जे कैलास मंदिर आहे ते बांधलेलं आहे कृष्ण पहिला याने. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 5वा आहे, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली होती? यावरही प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर भारतामध्ये सर्वात पहिली राष्ट्रपती पदाची निवडणूक कधी झाली होती? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 6 मे 1952 या वर्षी सर्वात पहिली राष्ट्रपती, लक्षात ठेवायचं राष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली होती. पर्याय 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न 6वा आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय किती असणं गरजेचं आहे? तर लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर प्रत्येक जी निवडणूक असेल ती लढवण्यासाठी काही महत्त्वाच्या वयाच्या अटी असतात. तर त्या अटी यामध्ये पहा राष्ट्रपती दिलेला आहे आपल्याला. तर राष्ट्रपतीचं पद लढवण्यासाठी कमीत कमी किती वय गरजेचं आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 35 वर्ष. लक्षात ठेवायचे 35 वर्ष वय आपलं कमीत कमी असायला पाहिजे, त्यावेळी आपण राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतो. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? पहा कोणत्या कोणत्या लोकसभा आणि राज्यसभा, लक्षात ठेवायचे मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा, तर यांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोणाकडे असतं किंवा कोण भूषवतात?
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर पंतप्रधान. लक्षात ठेवायचं आहे, पंतप्रधान हे जे आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो, पंतप्रधान लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद जे आहे हे पंतप्रधानकडे असतं. आणि सध्याचे आपले पंतप्रधान कोण आहेत पहा, नरेंद्र मोदी हे जे आहेत ते सध्याचे पंतप्रधान आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 8वा आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त किती असावा? लक्षात ठेवायचे, संसदेचे जे 2 अधिवेशन आहेत, लक्षात ठेवा संसदेचे 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती कालावधी असावा लागतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 6 महिने. लक्षात ठेवायचे 6 महिने. कधी कधी प्रश्न ऑप्शनमध्ये आपल्याला दिवस दिलेले असतात, तर दिवस म्हणलं तर 180 दिवस जे आहेत हे कमीत कमी संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये असणं गरजेचं आहे, 180 दिवस. प्रश्न 9वा आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पहा मित्रांनो, रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे ही स्थापना करण्यासाठी शिफारस करण्यात आली होती, तर ती समिती कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन. या कमिशन किंवा या समितीद्वारे बँकेची म्हणजेच रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली होती. कोणत्या? हिल्टन यंग कमिशन याद्वारे काय केलं होतं? शिफारस करण्यात आलेली होती. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न 10वा आहे, दो बूंद जिंदगी के हे कोणते आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? पहा, दो बूंद जिंदगी के हे जे आजार प्रतिबंधक जाहिरात आहे किंवा घोषवाक्य आहे हे कोणत्या रोगाविषयी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर पोलिओ या रोगाचं म्हणजेच प्रतिबंधक जाहिरातीचं घोषवाक्य जे आहे ते आहे दो बूंद जिंदगी के. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 11वा आहे, आगपेटीच्या ज्वालाग्रही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? पहा मित्रांनो, जी काडी पेटी आहे किंवा आगपेटी आहे त्यातील जो आपण लाल पदार्थ असतो पृष्ठभागावर काडीच्या, तर त्यामध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर तांबड्या रंगाचा फॉस्फरस जो आहे हा आगपेटीच्या टोकाला वापरण्यात येतो. लक्षात ठेवायचे, कोणता? तांबडा फॉस्फरस. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 12 आहे, जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते त्याला काय म्हटले जाते? पहा मित्रांनो, या ठिकाणी कन्व्हर्जन होत आहे. कशामध्ये? यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर जे आहे हे विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं, त्याला काय म्हटले जाते? तर त्याला म्हणतात पहा जनरेटर. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. जनरेटर काय करतं? जी यांत्रिक ऊर्जा आहे त्याच ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतं, त्याला आपण म्हणतो पहा जनरेटर. पर्याय 4 उत्तर असणार आहे. प्रश्न 13वा आहे, मानवी शरीरामध्ये हाडे पहा हाडांची ऐवजी हाडांशी हाडे. लक्षात ठेवायचे, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी जी ऊती आहे त्या ऊतीला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर त्याला अस्थिबंध म्हणतात. लक्षात ठेवायचे, अस्थिबंध म्हणजे कोणती ऊती आहे? तर मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी जी ऊती आहे ती आहे अस्थिबंध. पर्याय 1 उत्तर असणार आहे. प्रश्न 14वा आहे, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याला सर्वात जास्त सागरी भाग किंवा समुद्र किनारपट्टी लागलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे, रत्नागिरीला आपल्या राज्यामधील सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे रत्नागिरीमध्ये. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15वा आहे, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि यावर आपल्याला 2 वर्ष प्रश्न विचारण्यात आला होता. तर लक्षात ठेवायचे, आंबोली हे जे पर्यटन स्थळ आहे हे आहे पहा पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. आंबोलीची जी खास वैशिष्ट्य आहे पहा, आंबोली जे ठिकाण आहे याचं खास वैशिष्ट्य असं आहे की आपल्या राज्यामध्ये पहा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस, लक्षात ठेवायचे सर्वात जास्त पाऊस हा जो आहे हा आंबोली या ठिकाणीच पडतो. आणि लक्षात ठेवायचे, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा साक्षरतेचा जिल्हा देखील म्हटलं जातं. पहा, साक्षर असणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली ठिकाण आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील आपल्या सर्वात जास्त पाऊस पडलं जाणारं ठिकाण आहे. पर्याय 2 उत्तर आहे सिंधुदुर्ग. तर आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण आज म्हणजेच 21 जून हा जो दिवस आहे पहा, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच पद्धतीने दिनविशेषवर आधारित प्रश्न आहे. तर आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 28 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 28 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या संस्थेने स्वस्थ महिला स्वस्थ गोवा या उपक्रमाचा प्रारंभ केला आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. स्वस्थ महिला स्वस्थ गोवा हा जो उपक्रम आहे हा कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 यू वी कॅन फाउंडेशन. पहा लक्षात ठेवायचं मित्रांनो, यू वी कॅन फाउंडेशन हे जे फाउंडेशन आहे या फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ गोवा या नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या राज्यात ऑपरेशन रेड रोज ही मोहीम राबवली जात आहे? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन रेड रोज, ऑपरेशन रेड रोज ही जी मोहीम आहे ही कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पंजाब. लक्षात ठेवायचे, पंजाब राज्यामध्ये ऑपरेशन रेड रोज ही जी मोहीम आहे ही राबवली जाते आणि पंजाब या राज्याची राजधानी आहे पहा चंदीगड. यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण आपल्याला राज्य आणि राजधान्या महत्त्वाच्या आहेत. पर्याय 3 उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जातात? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला प्रश्न 1 वर्षी असा विचारला होता की फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हटले जाते आणि ह्यांचे जे तत्व होते ते कोणते होते पहा, स्वातंत्र्य समता आणि बंधुता. पर्याय 3 रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणतात. प्रश्न 5वा आहे, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? मित्रांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, पिट्स इंडिया ॲक्ट हा जो आहे हा कधी मंजूर झालेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1784. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 1784 या वर्षी पिट्स इंडिया ॲक्ट जो आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, कोणत्या व्यक्तीने 2021 साली उझबेकिस्तान देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे? पहा 2021 लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोणता देश आहे? उझबेकिस्तान. तर उझबेकिस्तान या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जी झाली 2021 ला ती कोणी जिंकली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर शौकत मिर्झियोयेव यांनी 2021 ला उझबेकिस्तानमध्ये जी राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली ती जिंकलेली आहे. पर्याय 1 उत्तर आहे शौकत मिर्झियोयेव. प्रश्न 7वा आहे, कोणत्या दिवशी जागतिक विकास माहिती दिवस साजरा केला जातो? पहा, जागतिक विकास माहिती दिन साजरा करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 ऑक्टोबर. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे दिनविशेषवरती. तर 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक विकास माहिती दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 8वा आहे, कोणती व्यक्ती द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडिया स्टेट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत? म्हणजेच पहा, आपल्याला पुस्तक आहे द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडिया स्टेट या पुस्तकाचे आपल्याला लेखक सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकटराघवन सुभाष श्रीनिवासन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. लक्षात ठेवायचे द ओरिजिन स्टोरी ऑफ इंडिया स्टेट. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 9वा आहे, खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटले जाते? पहा, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, जनक म्हणजे पहा ज्यांनी स्थापना केली किंवा ज्यांनी ते तत्व मांडलेलं आहे. तर यामध्ये पहा, नौदल, भारतीय नौदलाचे जनक कोणाला म्हटलं जातं? छत्रपती शिवाजी महाराज. याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक हे जे आहे हे लॉर्ड मेयो यांना म्हणतात. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 10वा आहे, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली होती? पहा, ऑपरेशन ब्लू स्टार ही जी मोहीम आहे ही कोणत्या शहरात राबवण्यात आली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अमृतसर. लक्षात ठेवायचे, अमृतसर हे जे शहर आहे हे पंजाब या राज्यामध्ये येतं आणि अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार ही जी मोहीम आहे ही राबवली गेली होती. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे अमृतसर. प्रश्न 11वा आहे, कोणत्या देशाने ऑक्टोबर 2021 मध्ये त्याचे नुरी नावाचे पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले आहे? पहा, अग्निबाण म्हणजे एक प्रकारे आपण रॉकेट म्हणू शकतो. तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने कधी 2021च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नुरी या नावाचं, लक्षात ठेवायचं नुरी असं नाव होतं त्या अग्निबाणाचं, तर त्या नावाचं पहिलं स्वदेशी अग्निबाण त्यांनी निर्मित केलं आहे आणि तो प्रक्षेपित देखील केला आहे.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचं आहे, दक्षिण कोरिया म्हणजेच आपण त्याला साऊथ कोरिया असं म्हणतो. तर साऊथ कोरिया या देशाने त्यांचं नुरी या नावाचं पहिलं स्वदेशी अग्निबाण प्रक्षेपित केलेलं आहे. पर्याय 1 उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 12वा आहे, कोणत्या व्यक्तीची बार्बाडोस देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? पहा, बार्बाडोस देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 डेम सँड्रा मेसन. लक्षात ठेवायचे, डेम सँड्रा मेसन हे जे आहेत हे कोणता देश आहे? तर बार्बाडोस या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे, जगात सर्वप्रथम शास्त्रशुद्ध अभिलेखागार डॅश या देशामध्ये स्थापन झाले आहे. पहा, शास्त्रशुद्ध अभिलेखागार कधी सर्वात पहिलं कोणत्या देशात स्थापन केलं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर फ्रान्स या देशामध्ये जगातील सर्वात पहिलं शास्त्रशुद्ध अभिलेखागार हे स्थापन करण्यात आलं आहे. कोणत्या देशामध्ये आहे पहा मित्रांनो? देश आहे फ्रान्स. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14वा आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? पहा मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कधी 1883 या वर्षी अखिल भारतीय स्तरावरती कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर कोलकाता या ठिकाणीच. म्हणजेच पहा, वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये कोलकाता या ठिकाणी 1883 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अखिल भारतीय स्तरावरती राष्ट्रीय परिषद भरवली होती. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. आणि कोलकाता ही जी आहे ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस साजरा करण्यात येतो? पहा, आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 23 ऑक्टोबर. हा जो दिवस आहे हा दिवस आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन म्हणून साजरा केला जातो. 23 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहेत पहा, आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. तर त्या मंडळातील सुमंत हे जे आहे एक पद होतं. तर सुमंताचं नेमकं काम काय होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर परराज्याशी संबंध ठेवणे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, परराज्य म्हणजे जे काही दुसरे राज्य आहेत त्या राज्यांशी संबंध ठेवणे किंवा एक प्रकारे नाती बनवून ठेवणे, हे जे काम आहे हे सुमंताचं काम होतं. आणि सुमंत हे जे आहे अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचं पद होतं. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस? पहा, आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा जागतिक दिनविशेषवर आधारित महत्वाचा प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्येच पहा 2021 आणि 2022 चे जेवढे काही करंट अफेअर्स मधील महत्वाचे प्रश्न असणार आहेत हे आपण पोलीस भरतीसाठी एक स्पेशल त्याची व्हिडिओ सिरीज चालू करत आहोत, पोलीस भरती चालू घडामोडीवरती. तर त्यासाठी हा प्रश्न देखील महत्वाचा असणार आहे. आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस हा जो आहे पहा हा 20 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो. पहा, 20 ऑक्टोबर रोजी. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न 3 आहे, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती? मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वर्ष बॅक टू बॅक विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर पहा, ब्रिटिश सत्ता म्हणजे कोण? तर इंग्रज अधिकारी, जेवढे काही इंग्रज लोक होते किंवा इंग्रजी सत्ता होती त्या सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची जी प्रेरणा आहे ही क्रांतिकारकांना कोणत्या नाटकाद्वारे मिळाली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर किचक वध या नावाचं एक नाटक होतं. तर या नाटकामधून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा किंवा संघर्ष करण्याची जी काही प्रेरणा आहे, म्हणजे एक प्रकारे मोटिवेशन जे होतं हे क्रांतिकारकांना कोणत्या नाटकाद्वारे? किचक वध या नाटकाद्वारे मिळालेले होतं. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न 4 आहे, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू केले? पहा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. जेवढे काही आपले भारतातील किंवा देशातील समजा किंवा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र असणार आहेत त्यावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न हे नेहमी विचारले जातात. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहे की न्यू इंडिया हे जे वर्तमानपत्र आहे हे कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर इंग्लंड या देशामध्ये न्यू इंडिया. लक्षात ठेवा, न्यू इंडिया हे जे वर्तमानपत्र आहे हे इंग्लंड या देशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, डॅश वर्षाखालील मुलामुलींना खाणी
कारखाने किंवा अन्य धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न होता. लक्षात ठेवायचंय. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर 14 वर्ष. लक्षात ठेवायचंय, 14 वर्षाखालील जेवढे काही मुलं आणि मुली आहेत त्यांना ज्या खाणी असतात किंवा कोळशाचे किंवा कशाच्याही खदान, एक प्रकारे खाण असते, कारखाने किंवा जे काही असे धोकादायक ठिकाण आहेत त्या ठिकाणावर त्यांना कामावर ठेवण्यासाठी मनाई आहे. वर्ष किती आहे? 14 वर्षाखालील मुलं मुली. पर्याय 1 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न 6वा आहे, कोणत्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय सौर युती याच्या 4थ्या महासभेचे अध्यक्षस्थान भूषवले होते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न आहे की खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय सौर युती पहा याच्या कितव्या 4थ्या महासभेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर R.K. सिंग. लक्षात ठेवायचं मित्रांनो, R.K. सिंग अशी व्यक्ती आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या 4थ्या महासभेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे R.K. सिंग यांनी. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7वा आहे, कोणत्या संस्थेच्या वतीने आधार हॅकेथॉन 2021 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? पहा, कोणती स्पर्धा आहे? आधार हॅकेथॉन 2021 ही जी स्पर्धा आहे ही कोणत्या संस्थेच्या वतीने आयोजित केली गेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ही जी संस्था आहे या संस्थेच्या वतीने आधार हॅकेथॉन 2021 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा करंट अफेअर्स मधील 2021 चा महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण याच्याद्वारे आधार हॅकेथॉन 2021 स्पर्धा ही आयोजित केली गेली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आलेले आहेत? पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क जे आहेत, लक्षात ठेवा, मूलभूत हक्क कोणत्या कलमात स्पष्ट किंवा नमूद करण्यात आलेले आहेत? पहा, स्पष्ट, कधी कधी नमूद असाही शब्द येऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कलम 12 ते कलम 35. लक्षात ठेवा, कलम 12 ते किती? कलम 35 या कलमांमध्ये मूलभूत हक्क. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेचे कलम 12 ते कलम 35 यामध्ये मूलभूत हक्क समावेश करण्यात आलेले आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्हाला डेली करंट अफेअर्स किंवा जर जीकेचे जर टेस्ट सोडवायचे असतील, मॉक टेस्ट, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पहा लिंक दिलेली आहे. marathi-naukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे. त्या वेबसाईटवर दररोज 15 क्वेश्चन हे जे आहे ते मॉक टेस्टमध्ये तुम्हाला दिले जातील, तेही आपण सोडवू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेली आहे. तर पहा, आपला प्रश्न 9वा आहे, सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? पहा मित्रांनो, सन 1971 कधी? 1971 या वर्षी भारत पाकिस्तानचं जे युद्ध झालं, तर त्या युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर इंदिरा गांधी. ह्या ज्या आहेत ह्या 1971 ला भारत पाकिस्तान युद्ध जे झालं त्यावेळी भारत देशाचे आपले पंतप्रधान होते इंदिरा गांधी. आणि लक्षात ठेवायचं, इंदिरा गांधी ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला, लक्षात ठेवायचंय, कितव्या? पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. यामध्ये पंडित नेहरू हे जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. पहा, पहिले पंतप्रधान कोण आहेत? पंडित नेहरू. आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? पहा, तर सध्या सुरू आहे 2022, तर नरेंद्र मोदी हे जे आहेत ते सध्याचे आपले पंतप्रधान आहेत. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. 1971 ला युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. प्रश्न 10वा आहे, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? पहा, संयुक्त राष्ट्रसंघ याच्या सभेमध्ये हिंदी भाषेमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी हे जे आहेत हे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सर्वात प्रथम हिंदीमध्ये भाषण करणारे भारताचे आपल्या पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत अटल बिहारी वाजपेयी. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? लक्षात ठेवायचे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड जो आहे याला आपण एक वर्ष मानतो. लक्षात ठेवा. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल ते 31 मार्च. आपण यालाच म्हणतो पहा मार्च एंड. लक्षात ठेवायचे, यालाच आपण काय म्हणतो? मार्च एंड. हे जे वर्ष आहे कोणतं? भारतात आपल्या राष्ट्रीय उत्पन्न वर्ष हे लक्षात ठेवायचे 1 एप्रिलला सुरू होतं. कधी? 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपत असतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, 2011च्या जनगणनेनुसार
अनुसूचित जातींची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. कधी? 2011. पहा 2011ला जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या जी आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पुणे. लक्षात ठेवा 2011ला झालेली जी जनगणना आहे या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या जी आहे ही पुण्यामध्ये सर्वात जास्त आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला बेरार म्हणून ओळखले जात होते? पहा बेरार. लक्षात ठेवा महाराष्ट्रातील असा कोणता प्रदेश आहे की त्या प्रदेशाला कोणतं नाव होतं? बेरार हे नाव होतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर विदर्भाला बेरार या नावाने देखील ओळखलं जात होतं. पर्याय 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे रामायणातील प्रसिद्ध पंचवटी कोणत्या शहरात स्थित आहे? पहा रामायणात एक पंचवटी म्हणून ठिकाण आहे तर पंचवटी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या राज्यामध्ये सध्या स्थित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये पंचवटी हे जे ठिकाण आहे हे सध्या स्थित आहे आणि हे रामायणातील एक प्रसिद्ध ठिकाण देखील आहे. पहा पंचवटी नाशिक जिल्ह्यामध्ये. पर्याय 1 उत्तर होईल. व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा प्रश्न क्रमांक 15 भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? पहा भारतात आपल्या पहिली महिला मुख्यमंत्री आतापर्यंत कोण झालेले आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सुचेता कृपलानी. लक्षात ठेवायचं आहे सुचेता कृपलानी ह्या ज्या आहेत हे आपल्या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री आहेत. पहिल्या मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचं आहे सुचेता कृपलानी. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे कोणती महिला पॅरिस मॅरेथॉन 2021 स्पर्धेची विजेती ठरली आहे? मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे पहा हा करंट अफेअर्समध्ये 2021 मधला महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण व्हिडिओमध्ये पहा 2021 आणि 2022 याची एक व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत जी की आपल्याला पोलीस भरती तसेच सर्व काही सरळ सेवेसाठी महत्त्वाचे प्रश्न ठरतील. तर प्रश्न आहे पहा पॅरिस मॅरेथॉन 2021 जिंकणारी महिला कोण आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 टिजिस्ट मेमुये ही जी आहे ही पॅरिस मॅरेथॉन 2021 ची विजेती महिला आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे कोणत्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय सौर युती याच्या 4थ्या महासभेचे अध्यक्षस्थान भूषवले आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याकडून डबल आलेला आहे प्रश्न कारण हा प्रश्न आपण गेल्या व्हिडिओमध्ये देखील घेतलेला आहे. मित्रांनो त्याबद्दल सॉरी. तर पहा प्रश्न घ्या कोणत्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय सौर युती याच्या 4थ्या महासभेचे अध्यक्षस्थान भूषवलं आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर RK सिंग याचं उत्तर असणार आहे. पर्याय 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न 3 आहे सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पाल्कची सामुद्रधुनी आणि डॅशचे आखात जोडले जाईल. मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. हाच प्रश्न आपल्याला भूगोलावरती देखील विचारला जाऊ शकतो. तर पहा सेतू समुद्रम या प्रकल्पामुळे पाल्कची जी सामुद्रधुनी आहे आणि डॅश म्हणजे कोणते आखात हे जोडले जाणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर लक्षात ठेवा सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात हे जोडले जाणार आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? मित्रांनो प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. भूगोलावरच आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भूगोलामध्ये लू वारे लक्षात ठेवायचे लू वारे जे आहेत हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे. तेच आहे त्याला भूगोलामध्ये पहा लूचे वारे असं म्हटलं जातं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर येईल. प्रश्न 5 आहे डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो. म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोबी. लक्षात ठेवायचे मित्रांनो गोबी वाळवंट हे जे आहे हे आशियातील सर्वात मोठं वाळवंट आहे. आणि सहारा वाळवंट हे जे आहे पहा हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. जगातील सर्वात मोठं सहारा आणि गोबी हे जे आहे हे आशियातील सर्वात मोठं वाळवंट आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? लक्षात ठेवायचे मित्रांनो एल निनो हा जो प्रवाह आहे हा कोणत्या महासागरातून वाहतो आणि हा जो प्रवाह आहे हा भारतीय हवामानावर आपल्या प्रभाव करतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर पॅसिफिक महासागर. लक्षात ठेवायचे मित्रांनो एल निनो हा जो सागरी प्रवाह आहे हा पॅसिफिक महासागरातून वाहतो आणि याच एल निनोमुळे
आपल्या भारतीय हवामानावर देखील प्रभाव होत असतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का. लक्षात ठेवायचे, मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण जे आहे मक्का ते कोणत्या देशामध्ये आहे. एक प्रकारे प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. मक्का जे आहे हे कोणत्या देशामध्ये येतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सौदी अरेबिया या देशामध्ये आहे पहा मक्का. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये पहा, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील जेवढे काही महत्त्वाचे देश आहेत पहा, महत्त्वाचे देश आणि आपण त्या देशांच्या राजधानी देखील पाहणार आहोत, कारण कधी कधी यावरही प्रश्न आपल्याला महत्त्वाचे विचारले जाऊ शकतात. प्रश्न 8वा आहे, जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागाला डॅश म्हटले जाते. पहा, जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागाला काय म्हटले जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्याला भूखंड मंच असं म्हणतात. एक प्रकारे मित्रांनो आपल्याला ही भूगोलावरती व्याख्या विचारलेली आहे. तर भूखंड मंच म्हणजे काय, तर जमिनीस लागून असणारा जो समुद्राचा तळाचा भाग आहे त्यालाच भूखंड मंच असं म्हणतात. पर्याय 4 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न 9वा आहे, कोलोरॅडो वाळवंट कोणत्या खंडामध्ये येतं. पहा, कोलोरॅडोचं जे वाळवंट आहे हे कोणत्या खंडात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर उत्तर अमेरिका. लक्षात ठेवायचे, उत्तर अमेरिका या खंडामध्ये कोलोरॅडोचं वाळवंट आहे. याच पद्धतीने आपण एक जुना प्रश्न पाहिला आहे की आशिया खंडातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे. तर पहा, गोबी वाळवंट हे जे आहे हे आशियातील सर्वात मोठं वाळवंट आहे आणि कोलोरॅडो हे जे वाळवंट आहे हे उत्तर अमेरिका या खंडामध्ये येतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, बर्फामध्ये डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. लक्षात ठेवा, बर्फामध्ये असं काय मिसळल्याच्या नंतर बर्फ वितळायला जास्त वेळ लागतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर मीठ. लक्षात ठेवायचंय, बर्फामध्ये जर मीठ वितळलं किंवा मिसळलं तर बर्फ वितळण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. पर्याय क्रमांक 2 मीठ मिसळल्यानंतर बर्फ हळूहळू वितळण्याला सुरुवात होते. प्रश्न 11 आहे, भारतातील अवकाश संशोधन संबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात. पहा, अवकाश संशोधन म्हणजेच स्पेसमधील जे काही त्या संबंधीचे कार्यक्रम आहेत हे कोणती संस्था राबवते. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर इस्रो. लक्षात ठेवायचे, इस्रो ISRO इस्रो ही जी संस्था आहे ही भारतातील अवकाश संशोधनाशी संबंधित एक संस्था आहे आणि जेवढे काही अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम होतात, कार्यक्रम होतात ती इस्रो राबवते. तर पहा मित्रांनो, इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हे जे आहे हे इस्रोचा आपल्या फुल फॉर्म आहे. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 आहे, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो. मित्रांनो, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा, कारण जेवढे काही आपले मतदान होतात पहा, मतदान झाल्याच्या नंतर आपल्या बोटावरती एक शाई लावली जाते, तर त्या शाईमध्ये कशाचा वापर करण्यात येतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सिल्वर नायट्रेट. लक्षात ठेवायचंय, मतदान करतेवेळी जे आपल्या नखावरती किंवा बोटावरती शाई लावली जाते तर त्या शाईमध्ये असतं सिल्वर नायट्रेट. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात. पहा, मादक पदार्थ सेवन केल्यामुळे आपल्या खालीलपैकी असा कोणता भाग आहे किंवा कोणता अवयव आहे त्यावरती जास्त परिणाम होत असतात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मज्जासंस्था. लक्षात ठेवायचे, मादक पदार्थ जर जास्त पद्धतीमध्ये आपण प्रमाणात जर सेवन केले तर मज्जासंस्थेवरती आपल्या घातक परिणाम घडून येतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते. मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, जेव्हा आपण एखादी वस्तू उचलत असतो तेव्हा ती वस्तू उचलण्यासाठी कोणतं बल आहे की त्या बलाला आपण विरुद्ध बल लावावं लागतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला गुरुत्वीय बल म्हणतात. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध बल लावावं लागतं त्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू जी आहे ती उचलून घेता येते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते. पहा मित्रांनो, प्रश्न विज्ञानावर महत्त्वाचा आहे. आपल्याला जवळपास हा प्रश्न 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर पाण्याची अधिकतम घनता जी आहे ही कोणत्या तापमानाला असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 4 डिग्री सेंटीग्रेड. लक्षात ठेवायचे, 4 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याची जी घनता आहे ही सर्वात अधिक असते. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल.
तर आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या व्यक्तीची उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. तर पहा प्रश्न, कोणत्या व्यक्तीची उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नितीन अग्रवाल. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत आपण करंट अफेअर्स 2021 आणि 2022 मधील घेत आहोत, त्यातील हा प्रश्न आहे. तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे नितीन अग्रवाल यांची. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस साजरा केला जातो? पहा, आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 23 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 23 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 23 ऑक्टोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशात पार पडलेला आहे? प्रश्न महत्वाचा आहे. यामध्ये पहा देश आणि त्यांच्यामधील जे काही संयुक्त लष्करी सराव असतात, पहा संयुक्त लष्करी सराव, यावर हे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर त्याच पद्धतीचा एक लष्करी सराव आहे, तो आहे नोमॅडिक एलिफंट. हा कोणत्या 2 देशाच्या दरम्यान पार पडला गेला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 भारत व मंगोलिया. लक्षात ठेवायचे, भारत व मंगोलिया या 2 देशाच्या दरम्यामध्ये कोणता नोमॅडिक एलिफंट हा जो लष्करी सराव आहे हा पार पडलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? पहा, मानवी शरीरात म्हणजे मानवी संपूर्ण शरीरामध्ये जवळपास किती किलोमीटरच्या लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 97,000 किलोमीटर. लक्षात ठेवायचे, 97,000 किलोमीटर एवढ्या मानवी शरीरात जवळपास लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. 97,000 किलोमीटर. पर्याय 1 उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, दक्षिण भारतामध्ये पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? पहा, दक्षिण भारत म्हणजे एक प्रकारे लक्षात ठेवायचे साऊथ इंडिया. साऊथ इंडिया म्हणजे काय, तर जे साऊथ कडले 6 राज्य आहेत त्यामध्ये पहा तेलंगणा, यानंतर आहे पहा केरळ, त्यानंतर आहे पहा कर्नाटका, तसेच आहे पहा तामिळनाडू आणि आहे आंध्र प्रदेश. हे जे 4 ते 5 राज्य आहेत त्यांना मिळून आपण साऊथ इंडिया म्हणतो. लक्षात ठेवायचंय. तर दक्षिण भारतामध्ये पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर हैदराबाद. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला राज्य, लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला शहर विचारला आहे, तर शहर आहे हैदराबाद. राज्य जर विचारण्यात आलं तर राज्य आहे पहा तेलंगणा. राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा ही जी आहे लक्षात ठेवायचे तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. प्रश्न 6वा आहे, सन 1940च्या ऑगस्ट जाहीरनाम्यात भारतासंबंधी कोणती तरतूद अंतर्भूत होती? लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. कधी 1940च्या ऑगस्ट जाहीरनाम्यामध्ये भारतासंबंधी खालीलपैकी अशी कोणती तरतूद आहे की ती अंतर्भूत करण्यात आली होती? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 वसाहतीचा जो दर्जा आहे ही 1940च्या ऑगस्ट जाहीरनाम्यामध्ये भारतासंबंधी तरतूद करण्यात आलेली होती. पर्याय 3 वसाहतीचा दर्जा. प्रश्न 7वा आहे, सन 1927 मध्ये नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? पहा, वर्ष आहे 1927. सभा कोणती आहे? नवजवान भारत सभा ही जी संघटना आहे ही स्थापन कोणी केलेली आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भगतसिंग यांनी 1927 मध्ये. लक्षात ठेवायचे, नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर जर आपण गेलात तर त्यामध्ये भारतात जेवढ्या काही स्वातंत्र्य काळामध्ये झालेल्या महत्त्वाच्या संघटना होत्या आणि त्यांचे संस्थापक होते ते देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. 1927 नवजवान भारत सभा याची जी संघटना आहे याची सुरुवात किंवा स्थापना भगतसिंग यांनी केलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाते? पहा, जगाचे छप्पर असे कोणाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जे तिबेटचं पठार आहे. लक्षात घ्यावा मित्रांनो, तिबेटचं पठार, तिबेट याचं जे पठार आहे यालाच जगाचे छप्पर असं देखील म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 9वा आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पहा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर मुंबई. लक्षात ठेवायचे, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था आहे ही मुंबईत कार्य करते. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा आहे,
पुणे जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांच्या दरम्यान डॅश डोंगर रांगा पसरलेल्या आहेत? पहा, पुणे जिल्हा. लक्षात घ्यायचं मित्रांनो, यावर आपल्याला दोन पद्धतीने प्रश्न विचारले जातात. मुळा आणि मुठा नद्या ह्या कोणत्या जिल्ह्यातून प्रवाहित होतात किंवा वाहतात? तर त्या आहेत पहा पुणे जिल्ह्यातून. या ठिकाणी प्रश्न आहे की पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा या ज्या दोन नद्या आहेत त्यांच्या दरम्यान कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत? आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, ज्या ताम्हिणी डोंगर रांगा आहेत. पहा, ताम्हिणी डोंगर रांगा ज्या आहेत ह्या मुळा आणि मुठा या नदीच्या दरम्यान पसरलेल्या डोंगर रांगा आहेत. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे, ताम्हिणी. प्रश्न 11 आहे, डॅश नावाच्या सागराचा तळ उचलला गेल्यामुळे हिमालय व आल्प्स पर्वत या घडीचे पर्वत तयार झालेले आहेत. पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या सागराचा तळ जो आहे हा उचलला गेल्यामुळे हिमालय आणि आल्प्स पर्वत जे आहेत, आणि हे पर्वत कसे आहेत? पहा, घडीचे पर्वत आहेत, ते तयार झालेले आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर टेथिस समुद्र. लक्षात ठेवायचे, टेथिस समुद्र या नावाचा जो सागर आहे किंवा समुद्र आहे याचा तळ उचलला गेल्यामुळे हिमालय आणि आल्प्स पर्वत हे जे आहेत हे घडीचे पर्वत आहेत आणि ते तयार झालेले आहेत टेथिस समुद्रामुळे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा, क्रायोजेनिक तंत्रज्ञान. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर उपग्रह प्रक्षेपण. लक्षात ठेवायचे, उपग्रह प्रक्षेपणासाठी जे क्रायोजेनिक तंत्रज्ञान आहे, क्रायोजेनिक हे जे तंत्रज्ञान आहे हे उपग्रह प्रक्षेपणासाठी संबंधित येतं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे, उपग्रह प्रक्षेपण. प्रश्न 13 आहे, जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पेशी रक्त गोठवण्यास मदत करतात? लक्षात ठेवायचे, जखमेतून होणारा जो रक्तस्राव आहे त्याला थांबवण्याचं काम ह्या ज्या आहेत त्या कोणत्या पेशी ज्या आहेत त्या रक्त थांबवण्याचं काम करतात किंवा गोठवण्याची काम करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला रक्तपट्टिका असं म्हटलं जातं. तर रक्तपट्टिकाचं काम काय आहे? जखमेतून होणारा जो रक्ताचा स्राव आहे त्याला थांबवणं किंवा त्या रक्त गोठवणं हे जे आहे रक्तपट्टिकेचं काम असतं किंवा मदत करतं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 14 आहे, अंतर्गत आणीबाणी मूलभूत अधिकार स्थगिती या गोष्टी कोणत्या राज्यघटनेवरून स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत? पहा, अंतर्गत आणीबाणी मूलभूत अधिकार स्थगिती या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणत्या राज्यघटनेवरून स्वीकृत करण्यात आल्या आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर जर्मनी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे जर्मनी. तर जर्मनी या देशाच्या राज्यघटनेवरून अंतर्गत आणीबाणी व मूलभूत अधिकार स्थगिती ह्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. पर्याय 2 जर्मनी. व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे, 73 व 74वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, कधी कधी आपल्याला फक्त 73वी घटना दुरुस्ती दिलं जातं, पण या ठिकाणी 73 व 74 घटना दुरुस्ती जी आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर पंचायत राजशी संबंधित आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे पंचायत राज. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 15 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला जर ही प्रश्न आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली मॉक टेस्ट जर तुम्हाला सोडवायचे असतील तर आपल्या मराठी नोकरी टेलिग्रामला जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.